नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। श्री रामकथा ज्ञान यज्ञ श्री श्रीकांतजी गायकर व श्रेया श्रीकांत गायकर परिवार BJR ग्रुप यांच्या संयोजनाने श्री रामकथा ज्ञान यज्ञाचे रामकथा सप्ताह साजरा करण्यात आला। या कथेची सांगता जगन्नाथ पाटील यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने संपन्न झाली। ते आपले आठच राहिले नाही, बऱ्याच प्रहरांवर आपला प्रहार झालाय। भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलेला आहे। भगवंताने मी कशा कशात काय काय रूप घेऊ नये अशा 75 विभूत्या सांगितल्या। त्यामध्ये महिन्याची पण विभूती सांगितली आहे। मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः। हे अर्जुना, ऋतूमध्ये वसंत मी आहे आणि महिन्यामध्ये मार्गशीर्ष मी आहे। मासानां मार्गशीर्षोहम, मासानां मार्गशीर्ष म्हणजे मार्गशीर्षात मासा खायचा नाही असं नाहीये, ते कधीच नाही खायचा मिठाला। अशा मार्गशीर्ष महिन्यात आपला हा उत्सव महिना महत्वाचा, हा पंधरवडा महत्वाचा आहे। कारण देव दिवाळी या 15 दिवसात होऊन जाते। प्रतिपदेला सुरुवात, तेव्हा ही देव दिवाळी आम्ही फटाके वाजवले ती जीव दिवाळी। तेलाचे दिवे पेटतात तिला जीव दिवाळी म्हणतात आणि ज्ञानाचे दिवे पेटतात तिला देव दिवाळी म्हणतात। कीर्तन हा दिवाळीचा पेटवलेला दिवा आहे। नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी। हे लावलेले ज्ञानाचे दीप ही देव दिवाळी आहे। आजचा दिवस महत्वाचा आहे। आज श्री भगवान दत्तात्रेयांचा देवाची जयंती केली जाते। देवाच्या आगमनाचा उत्सव केला जातो। देवाच्या येण्याचा उत्सव आलेल्यांनी यासाठी करावा, कारण त्यांचं येणं आपल्या करता आहे म्हणून आम्हासाठी। तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे। ही नाथ भागवतातली ओवी आहे। 6व्या अध्यायापासून पुढे यदू आणि अवधूतांचा संवाद आहे। मला दत्त जयंती स्पिरिच्युअल फिलॉसॉफिकली काय मला ते प्रेझेंट करायचे, गोष्ट तुम्हाला सगळी माहिती आहे। यदू नावाचा राजा, कृष्ण ज्याचा वंशज आहे, हे यदुवंशी आहेत ना। त्या यदू राजाचं आगमन झालं आणि एका नदी किनारी हे महात्मा असे फकीर स्थितीमध्ये पोहोचलेले होते। हे बघा, कोण किती भजन करतं हा ज्याचा त्याचा प्रायव्हेट इंटरनल प्रश्न आहे, पण तुम्ही एकांतात साधन म्हणून किती भजन केलंय याची पोच पावती म्हणजे तुमचा चेहरा आहे। तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हा देवाने तुमच्या पगाराचा दिलेला चेक आहे। चेक करत चला विठाला।
परोपकार मला वृक्षांनी शिकवलाय आणि तो परोपकार आपल्यासाठी कल्याण चे सगळे दोष आणि बाधा नष्ट होतात म्हणून ही वास दिगंबरा दिगंबरा आकारले देणार आहोत भगवद्गीता म्हणून सखाराम रघुनाथ शेलार खाली पुढे गुरुनाथ महाराज माऊली आपण या भाजी